सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आज ग्रहयोग फार शुभ बनलेले आहेत. नोकरीमध्ये उच्च पद मिळण्याची शक्यता आहे, तर संध्याकाळपर्यंत एखादी शुभ वार्ता मिळेल. कार्यालयामध्ये एखाद्या विषयावरून मनामध्ये चिडचिड निर्माण होईल आणि उत्पन्न मात्र समाधानकारक राहील आणि मामाच्या बाजूने तुम्हाला धनप्राप्ती होईल. सायंकाळी एखाद्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग घ्याल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना नशीब साथ देते आणि समृद्धी सुख यामध्ये वाढ होईल. तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील. एखाद्या ज्येष्ठाकडून तुम्हाला धनप्राप्ती होईल. नोकरीमध्ये स्थान परिवर्तन आणि पदोन्नतीचे योग आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सरसता येईल. अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवा. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंतचा वेळ तुमचा आनंदामध्ये जाईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांच्या भाग्यामध्ये आज वृद्धी होईल आणि आज ग्रहांचे शानदार योग बनलेले आहेत. नोकरीमध्ये उच्च पदाची प्राप्ती होईल. संततीकडून सुखद वार्ता मिळेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या स्तरात तुम्हाला सुधारणा करावी लागेल. आज तुम्ही नवे सुंदर कपडे आणि दागिने खरेदी कराल. नोकरी, व्यवसाय, भागीदार आणि मित्रांचं सहकार्य मिळेल. आळस सोडून तुम्ही सक्रिय व्हाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि आज काही आवश्यक कामामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. संतती सुखामध्ये वृद्धी होईल आणि तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते. मित्रांचं चांगलं सहकार्य मिळेल आणि मनातील निराश भावना संपून जाईल. अभ्यासामध्ये मन रमेल. रात्रीचा वेळ कुटुंबियांसोबत तुमचा आनंदामध्ये जाईल आणि तुमचं मन प्रसन्न होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल. मन प्रसन्न राहील आणि कामामध्ये तुम्ही व्यग्र राहाल. मित्रांच्या सहकार्यामुळे व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील आणि उत्पन्न वाढेल. आकस्मिकरित्या मोठ्या प्रमाणावरती पैसा मिळाल्यानं तुमचं मनोबल वाढेल आणि सुखामध्ये वृद्धी होईल. खाण्यापिण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा. पैशाच्या देवाणघेवाणीच्या भानगडीत आज तुम्ही पडू नका, अन्यथा संबंध बिघडू शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीला आज नशीब साथ देईल. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त काम करावं लागेल आणि तुमचं उत्पन्न देखील वाढेल. बौद्धिक कार्य, लेखन आदींमध्ये सुधारणा होईल. उत्पन्न चांगलं राहील. तुम्ही रागापासून दूर राहा आणि संततीच्या करिअरमुळे तुम्हाला फार आनंद होईल. आज शिक्षणामध्ये चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी होईल. रात्री तुम्हाला भावांचं सहकार्य मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस त्रासाचा आणि गुंतागुंतीचा जाईल. मनामध्ये नसतानाही काही कामं तुम्हाला करावी लागतील. कुटुंबामध्ये सुख शांती राहील. आकस्मिक आणि अनियोजित खर्च वाढू लागतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. सायंकाळी साहित्यामध्ये तुमची रुची वाढेल. रात्रीच्या वेळी सामाजिक उपक्रमांमध्ये तुम्ही भाग घ्याल. व्यापाऱ्यांसाठी आज लाभाचा दिवस आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि शुभयोगांमुळे तुमच्या प्रभावामध्ये वाढ होईल. तुम्हाला आईचं सानिध्य आणि आशीर्वाद मिळेल आणि तुमचं मन प्रसन्न राहील.
दीर्घकाळापासून रखडलेले पैसे हाती येतील आणि तुमच्या थांबलेल्या योजना मार्गी लागतील. संततीच्या बाजूनं आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये सुखद परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात, धनुराशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल, परंतु कार्यक्षेत्रामध्ये आज अडचणी वाढतील. तसेच तुम्हाला आज इतर दिवसांपेक्षा जास्त कष्टही घ्यावे लागतील. आज तुम्ही बोलताना संयम बाळगा. एखाद्या संपत्तीवरून कुटुंबामध्ये वादाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. भावांसोबत वैचारिक मतभेदही होऊ शकतात. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत एखादा जवळचा प्रवास होईल. आगामी काही दिवसांमध्ये प्रकृतीकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात, मकर राशीच्या लोकांना आज लाभाचा दिवस आहे आणि आज तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच संपत्तीची उत्तम प्राप्ती देखील होईल. आज भाग्योदय होईल आणि तुम्हाला धनप्राप्तीही होईल. शत्रूंबद्दल वाटणारी चिंता आज संपून जाईल. यश मिळाल्यानं आज आनंद होईल. व्यापारामध्ये मनासारखं यश मिळेल. बचतीमध्ये वाढ होईल. तसेच नशीब साथ देईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस यशाचा आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुमच्यावर जास्तीची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. संपत्तीचा विस्तारही वाढेल आणि संपत्तीमुळे उत्पन्नामध्ये वृद्धी देखील होईल. रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि तुमच्या कामावरती देखील लक्ष केंद्रित करा. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद निर्माण होतील, त्यामुळे थोडं सावध राहा. सायंकाळी धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घ्याल आणि तीर्थस्थळी तुमचा थोडा प्रवासही होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. धर्म आणि कर्माबद्दल जास्त आस्था तुम्ही आज घ्याल. घर आणि इतर स्थावर मालमत्तेची देखरेख, डागडुजी यावर तुम्ही खर्च कराल. आजच्या दिवशी काही जवळच्या मित्रांचे किंवा नातेवाईकांचं आगमन होईल. संपत्तीचे नवे स्रोत विकसित होतील. तुम्हाला शुभवार्ता मिळेल. राजकारणात वाढत्या संपर्काचा फायदा होईल. आज संपत्ती आणि व्यवसायामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागली तर अवश्य करा. याचा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.